बाबा हनुमान जी को प्रणाम। मान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा परम पूज्य परमात्मा आणि सेवक मंडळींची नागपूरच्या वतीने गट नंबर 3 ची चर्चा बैठक श्रीमान अशोकजी जांगडे यांच्या निवासस्थानी सुरू आहे। या बैठकीत स्वयं भगवान बाबा उपस्थित आहे। बाबांना माझे प्रणाम। आपले सर्वांचे सद्गुरू महानताई बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझे प्रणाम। आपले लाडके मातोश्री वारशाही उपस्थित आहे। आईला माझे प्रणाम। आजच्या बैठकीचे अध्यक्ष सेवकगण आई बहिणी बालगोपाल यांना सर्वांना माझे नमस्कार। मी पण या मार्गात आलो, फार दुःखी होतो। दुःख म्हणजे असं होतं माझ्याकडे की कुसरी देवता लावलेली होती घरी, आणि त्या कुसरी देवतामध्ये माझ्या आजोबाचा जो बिझनेस होता पूर्ण स्वाहा होऊन गेला। आणि माझे आजोबा जे होते आपले महादेवबाब जुमदेव त्यांना चांगल्याने ओळखत होते, कारण विणकरीचं काम होता बाबाच्याही, आणि माझ्याकडे ते केकती जे साडीला लागते केकती त्याचा बिझनेस होता। तर बाबा ओळखत होते त्यांना। पण आता असं आहे ना की कोणाला चांगलं दिसत नाही, तर ते पूर्ण माझ्याकडे कुसरी देवता लावून पूर्ण धंद्याचं वाट लावून दिली। त्यामुळे आमच्यावर अशी परिस्थिती, मी त्यावेळेस लहान होतो, म्हणजे जन्म झाला होता मला त्यावेळेस, ज्यावेळेस माझ्या आईबाची मृत्यू झाली आणि जन्म झाला होता त्यावेळेस। तर घरचे लोक सांगतात मला की आपण म्हणे मार्केटमध्ये म्हणजे नाव होतं एक, म्हणजे प्रख्यात माणूस राहतो त्या पद्धतीचं माझ्या आजोबाचं नाव होतं। तर काही काळामध्ये ते पूर्ण बिझनेस संपला, उपास माझी पाडी आली आमच्यावर। तर सांगत होते का 2-2 दिवस खायला मिळत नव्हतं, आणि जेही काम करत होतो आपण तर जो पैसा आहे तो पैसा दिसत नव्हता। पैसा नाही दिसत, अन्न कुठे येणार आहे। तर अशी परिस्थिती, अशी 14 वर्षे काढली मी पण, म्हणजे थोडंसं आपलं याच्यात आलो, 10-12 वर्ष झालो, तेव्हा मी पाहायला परिस्थिती काय होती, म्हणजे खायला मिळत नव्हतं मला पण। तेव्हा आपल्याला कोणाकडून जर मिळालं नसं काही खायला, म्हणजे असं पाहत होतो मी, पण नाही मिळत होतं। शेवटी असं आहे की माझ्या भाऊवर फार दुःख आला, म्हणजे त्याला रक्ताची उलटी व्हायला लागली। तर रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या, तर मग आम्ही म्हटलं कसं करायचं, जाणत्याकडे गेला, त्याच्याकडे गेलं, पण काही परिणाम म्हणजे चांगला झाला नाही। कोणी हे सांगे तुमच्याकडे बा देवता आहे तर काढावं लागला, नाही करा, पण कोणी काही करा, पैसे द्या, काही करा। शेवटी घर विकण्याची वेळ आली होती। पण म्हणते ना एक असा आपला एक सेवक होता टिमकीमध्ये, तर त्यांच्या घराच्या समोर देवीचा ठाणा होता, तर त्या ठाण्यामध्ये आम्ही जात होतो। तर एके दिवशी काय झालं की मी काळे कपडे घालून गेलो तिथं, तर त्यांनी मला हाकलून दिलं। हाकललं तर ते सेवकाचे घर होतं, त्याच्या दारात बसलो मी। तर तो सेवक होता, तो माझ्या बहिणीच्या मैत्रिणीचे वडील होते। तर म्हणे भाऊ मला ओळखत, म्हणे कसं बसला, म्हणजे असं आहे, ठीक आहे, तो आतमध्ये ये म्हणे। मी आतमध्ये गेलो, बसलो। जेव्हा त्यांचं ते संपलं, त्यांचं काय बैठक म्हणते का ते संपली, त्यावेळेस माझे आई वडील मला पाहायला आले, तर त्यांनी आवाज दिला इथं बसलाय म्हणून। तर त्यांनी विचारलं बाबा तुम्ही इतके दिवसापासून असं करून राहिले, तुम्हाला काय फायदा झाला का? तर म्हणे नाही म्हणे। तर मग तुम्ही हे सोडा ना म्हणे तुम्ही म्हणे परमात्मा एक मार्ग देऊन द्या म्हणे। तर परमात्मा एक मार्ग आम्हाला समजलं नाही काय ते। तर म्हणे एक अगरबत्ती आहे म्हणे, फक्त एक अगरबत्ती लावायची म्हणे, आणि भगवंताचं नाव घ्यायचे म्हणे। आम्ही म्हटलं चला म्हटलं विचार करू म्हटलं। मग 2 दिवस निघाले, मग विचार केला, तर पाहून म्हटलं असं आपल्याला त्रास आहे, तर आपण पाहू म्हटलं एका भगवंताचे काय आहे। तर त्यांच्याकडे गेलो आम्ही तिसऱ्या दिवशी। तर ते म्हणे तुम्ही असं करा म्हणे का 3 दिवसाचे माफीचे कार्य करा म्हणे। तर त्याने पद्धत सांगितली, अशा पद्धतीने तुम्हाला करायचे आहे। 3 दिवसाचे कार्य केले आम्ही ना, थोडंसं आम्हाला समाधानी वाटली, म्हणजे थोडंसं जेवण करायला मिळालं आम्हाला त्यावर्षी। तर मी म्हटलं 3 दिवसाच्या कार्यात आपल्याला एवढं मिळालं, तर समोर काय आहे याच्यात म्हटलं, आता तर काही आपली सुरुवातच काही केली नाही आपण ना। तर मग म्हणे ठीक आहे म्हणे, तुम्ही समाप्ती केली। त्यानंतर त्यांनी आम्हाला सरळ डायरेक्ट बाबाकडे घेऊन गेले। तर बाबा होते, तर बाबाला सांगितलं पूर्ण परिस्थिती, कहाणी जेवढी होती सांगितली। तर बाबांनी म्हणे ते माझे म्हणे चांगले म्हणजे संबंध होते म्हणे आमच्या तुमच्या आजोबासोबत म्हणे। तर मी एवढं म्हणे झालं तरी म्हणे तुम्ही म्हणे कसं केलं एवढं म्हणे, मला कोणी सांगितलं का? म्हणे नाही सांगितलं आम्हाला कोणी म्हटलं। तर मग असं करता मग बाबाने आम्हाला म्हणे ठीक आहे म्हणे, तुम्ही महोदयकडून म्हणे कार्य घेऊन घ्या म्हणे। तर त्यांनी 3 दिवसाचे कार्य दिले, आणि त्यांनी म्हटलं का पूर्ण जे काय देवी देवता आहे तुमचे ते विसर्जन करून घ्या।
तर विसर्जन केलं आणि त्यानंतर आम्ही ना 3 दिवस कार्य केले. 3 दिवसानंतर आणखी चांगलं आम्हाला जेवण मिळालं आणि 7 दिवस झाले, 11 दिवस झाले आणि 11 दिवसानंतर त्यागाच्या कार्य दिल्या बाबांनी डायरेक्ट. म्हणजे त्यावेळेस काय होतं का एवढं नव्हतं का म्हणजे खूप लांबपर्यंत बाबाला असं होतं जर 11 दिवसात तुम्हाला समाधानी नाही मिळाली तर मार्गात राहायचे नाही म्हणे. बाबाचे असे शब्द होते. पण आम्हाला 11 दिवसात समाधानी मिळाली, त्यागाचे कार्य केले. त्यागाचे कार्य करत असताना आमचे 30 दिवस कार्य झाले. 30 दिवसाचे कार्य झाले तर माझे वडील जे आहे मार्केटमध्ये गेले ते चाय पिऊन आले. तर ते 30 दिवसाचे कार्य पुढे बाबांनी म्हणले का तुम्ही म्हणे मार्गात राहण्यालायक नाही आहे म्हणे, तुम्ही म्हणे या मार्गात नको राहा, निघून द्या म्हणे. तरी आम्ही भगवंताला बाबाला म्हटलं बाबा आम्ही क्षमा मागतो, याच्या पुढे असे होणार नाही. नाही म्हणे तुम्ही जेव्हा 30 दिवस गेल्यानंतर 30 दिवस माहीत आहे का होते तर म्हणे. बाबा म्हटलं होतं माहीत आहे म्हटलं पण आता कसं करता म्हणजे मी म्हटलं याच्यानंतर पुढे म्हटलं यांना म्हटलं मार्केटमध्ये जाऊ देणार नाही, आम्ही स्वतः जाऊ म्हटलं. रेडीमेडचं काम होतं आमच्याकडे मग तर म्हटलं स्वतः जाईन म्हटलं मी. तर त्यानंतर पुन्हा बाबांनी आम्हाला कार्य दिले आणि 42 दिवसाचे कार्य आमचे पूर्ण झाले आणि सुखी समाधानी झालो. तर असे बाबाचे कार्य आहे. तर बाबांनी जे तत्वशब्द नियम दिले त्या तत्वशब्द पालन करा. मी करेन एवढं बोलून आपले 2 शब्द पूर्ण करू. सर्वांना माझी नमस्कार.